नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज मी आपल्यासमोर इयत्ता 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे चौथं व शेवटचं युनिट आहे त्यामधील पहिली पोयम 4.1 द वर्ल्ड इज माइन, पेज नंबर 126 वर ही पोयम आहे। याचे पोएट आहेत जॉय लॉरेट क्रॅफॉर्ड। अत्यंत सुंदर, सुरेख व समजायला अतिशय सोपी सुटसुटीत अशी ही कविता आहे। तर मग चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। माझ्याकडे इथं पुस्तक आहे, तुम्हाला पाठ्यपुस्तकाची गरज भासेल। द वर्ल्ड इज माइन, माइन म्हणजे माझं, जग माझं आहे। Today on a bus I saw a lovely girl with silken hair. Today on a bus, आज बस मध्ये I saw a lovely girl with silken hair. मी बस मध्ये आज एक सुंदर मुलगी बघितली की जिचे केस कसे होते, सिल्कन होते, म्हणजे रेशमी केस असलेली एक सुंदर छान मुलगी मी पाहिली। आय इन्व्हाइट हर, आता इथं इन्व्हाइट या शब्दाचा अर्थ आहे वॉज जेलस ऑफ। वॉज जेलस ऑफ म्हणजे मला तिचा मत्सर वाटला किंवा मला तिचा हेवा वाटला। तिचं ते सुंदर रूप पाहून मला त्या मुलीचा हेवा वाटला किंवा मला तिचा मत्सर वाटला, म्हणजे तिच्यावर मी जळल्यासारखं झालं असं ते सांगतायत। शी सीम्ड सो गे, आता ती अतिशय गे अशी भासत होती। गे या शब्दाचा इथला अर्थ आहे, दुसरा अर्थ वेगळा, इथला अर्थ आहे गे या शब्दाचा अर्थ इथं केअरफ्री किंवा लाईट हार्टेड, म्हणजे निश्चिंत किंवा आनंदी किंवा चीयरफुल। तर ती खूपच निश्चिंत, चीयरफुल, केअरफ्री, आनंदी अशी ती भासत होती, वाटत होती। अँड आय विश्ड आय वॉज सो फेअर, फेअर या शब्दाचा अर्थ गोरा। आणि तिच्याकडं पाहिल्यानंतर तिचं ते आनंदी असणं किंवा तिचं ते निश्चिंतता तिच्या मनामधली, स्वभावामधली जी असल्यानंतर मला असं वाटलं की मी सुद्धा तिच्यासारखा, आय वॉज सो फेअर म्हणजे मी गोरा होतो असं नाही अर्थ इथं घ्यायचा। तर आय वॉज सो फेअर म्हणजे मी सुद्धा तिच्या इतकाच गोरा, देखना फेअर, गौरवर्ण तिच्या इतकाच माझा झाला असतात असं लेखक इथं विश, मनामध्ये त्यांच्या इच्छा आली। वेन सडनली शी रोज टू लिव्ह, आता ज्या वेळेला अचानक, राईजचा इथं भूतकाळ आहे, रोज, ती उठली कशासाठी, तर तिथून निघून जाण्यासाठी, बसमधून जाण्यासाठी। आय सॉ हर हॉबल डाऊन द आईल, आय सॉ हर हॉबल डाऊन द आईल। आता ह्या हॉबल या शब्दाचा अर्थ आहे वॉक विथ अ लिम्प अनस्टेडीली, म्हणजे काय, तर लंगडत चालणं। तर मी तिला पाहिलं, ती लंगडत चालत होती, कुठून, डाऊन द आयल। आयल या शब्दाचा अर्थ आहे पॅसेज बिटवीन टू रॉज ऑफ सीट्स, म्हणजे बसमध्ये ज्या आसनांच्या, सीट्सच्या दोन ओळी असतात त्याच्यामधून जी जाण्यासाठी जी जागा असते त्या जागेतून ती मुलगी उठली आणि तिथून ती सीटवरून उठली आणि तिथून ती त्या मोकळ्या जागेतून ती लंगडत चालत खाली निघालेली होती। त्यावेळेला मी तिला पाहिलं, म्हणजे ती मुलगी सुंदर होती, तिचे केस रेशमी होते। लेखकाला सुद्धा वाटलं, लेखकाला तिच्याबद्दलचा मत्सर वाटला, कवीला हेवा वाटला, आणि ते असं म्हणतात की आपण सुद्धा तिच्या इतकं गोरं झालो असतो तर। आणि परत त्यांना ती मुलगी जेव्हा उठून ती बसमधून निघाली, त्या दोन्ही सीटच्या मधल्या जागेतून जेव्हा निघाली त्यावेळेला तिथं तिचं जे लंगडत चालणं आहे, अनस्टेडी चालणं आहे किंवा लिम्प करत जे चालणं आहे ते त्यांनी पाहिलं। ओ गॉड फॉरगिव्ह मी वेन आय वाईन
आता वाईन या शब्दाचा अर्थ आहे कंप्लेन इन अ क्राईंग टोन, म्हणजे रडलेल्या स्वरामध्ये तक्रार करणं. आता ज्यावेळेला मी हे सगळं पाहिलं त्यावेळेला ओ गॉड, हे कवी परमेश्वराला अशी विनंती करतात, प्रार्थना करतात की हे परमेश्वरा, फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन, म्हणजे वाईन, हे परमेश्वरा ज्या वेळेला मी रडलेल्या किंवा रडवेल्या स्वरातून तुझ्याकडं ज्यावेळेला मी तक्रार करत असतो त्याबद्दल मला माफ कर. कारण का आय हॅव 2 legs, द वर्ल्ड इज माइन. कारण का तर मला 2 पाय आहेत आणि हे अख्खं जग आहे हे माझं आहे. या 2 पायांच्या मदतीने मी हे सगळं जग मी पादाक्रांत करू शकतो, जिंकू शकतो किंवा या संबंध जगभर मी जाऊ शकतो. मित्रांनो, अत्यंत सुंदर असा मेसेज या पहिल्या स्टांजातून आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे दुसऱ्याकडे जे आहे त्याच्याबद्दलचा मत्सर वाटण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात असण्याचा आपल्या चांगल्यासाठी उपयोग करून घेणं हे खूप चांगलं लक्षण आहे असं इथं म्हणता येईल. आता दुसरा स्टांजा बघूयात. अँड देन आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स. आता बसचा इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर ज्यावेळेला ते काही स्वीट्स घेण्यासाठी ते ज्यावेळेला थांबले, द लॅड हू सोल्ड देम हॅड सच चार्म. तर ते जे स्वीट्स विकणार जो लॅड होता, LAD लॅड म्हणजे मुलगा, तो जो मुलगा होता त्याच्याकडं सुद्धा तोही तसाच एक प्रकारचा आकर्षक होता, तोही खूप मोहक होता. चार्म म्हणजे मोहकता असणं किंवा आकर्षकता. तो मुलगा सुद्धा तसाच, त्याच्याकडे सुद्धा एक प्रकारचा आकर्षकपणा किंवा मोहकता त्याच्याकडे होती. आय टॉक विथ हिम, ही सीम सो काम. मी त्याच्यासोबत सुद्धा बोललो आणि तो मला खूपच काम म्हणजे शांत, खूपच शांत मला तो भासला, वाटला किंवा जाणवला. अँड इफ आय वेअर लेट इट वुड डू नॉट हार्म. आणि जरी तिथं थोडासा उशीर झाला असता तरी सुद्धा त्यामुळं मला कुठल्याही प्रकारचा हानी पोचली नसती. म्हणजे जरी मला तिथं थोडासा उशीर झाला असता तरी सुद्धा त्या उशिराबद्दल मला कुठल्याही प्रकारची माझी हानी झाली नसती किंवा मला हानी पोचली नसती. कारण का ॲज आय लेफ्ट ही से टू मी, ज्या वेळेला मी तिथून पुढे निघालो, मी त्यालाच मुलाला तिथं सोडून मी पुढे जात होतो, तेवढ्यात तो मला म्हणाला आय थँक यू, यू हॅव बीन सो काइंड. तो म्हणतो तुम्ही खूपच दयाळू आहात आणि तुमच्या त्या दयाळूपणे तुम्ही माझ्याशी वागला याच्याबद्दल मी तुम्हाला खरोखर तुमचं मी धन्यवाद देतो, मी तुमचा आभारी आहे. इट्स नाईस टू टॉक विथ फोक्स लाईक यू सी आय एम ब्लाइंड. तो मुलगा म्हणतो की तुमच्यासारख्या फोक्स म्हणजे लोक, तुमच्यासारख्या लोकांबरोबर ती बोललं खरोखरच खूपच छान आहे. मला खूपच छान वाटलं तुमच्याशी बोलून, तुमच्यासारख्या लोकांशी बोलून खरोखरच खूप मला छान वाटलं. तुम्ही पाहत आहात, यू सी आय एम ब्लाइंड. तुम्ही दिसतंय, तुम्ही हे पाहत आहात की मी अंध आहे, मला दिसत नाही, मी अंधळा आहे, असं तो मुलगा कवीला सांगतो किंवा त्या मुलानं कवींना असं सांगितलं. त्यापुढे कवी काय म्हणतात बघा. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. हे परमेश्वरा, मी ज्यावेळेला तुझ्याकडं रडवेल्या स्वराने ज्यावेळेला मी तुझ्याकडे अशा प्रकारची कुरबुर करतो, तक्रार करतो, माझ्याकडे हे नाही ते नाही, या वेळेला याच्याबद्दल मला काय कर परमेश्वरा, तर मला माफ कर, मला फॉरगिव्ह कर. आय हॅव 2 eyes, द वर्ल्ड इज माइन. कारण का तर परमेश्वरा, माझ्याकडं 2 डोळे आहेत, मला 2 डोळे आहेत आणि त्यामुळे हे अख्खं जग आहे हे माझं आहे. माझ्याकडे 2 डोळे आहेत त्यामुळे हे जग माझं आहे. कारण का तर या 2 डोळ्यांचा उपयोग करून मी सगळं जग मी पाहू शकतो. मला जे हवं आहे ते मिळवण्याचा मी प्रयत्न करू शकतो, किंबहुना ते मी मिळवू सुद्धा शकतो. म्हणून मी तक्रार करत जर असेल तर त्याच्याबद्दल मला काय करा परमेश्वरा, तर मला माफ करा. असा सेकंड स्टांजा आहे. थर्ड स्टांजा बघा. लेटर वॉकिंग डाऊन द स्ट्रीट. आता त्याच रस्त्याने थोडंसं खाली चालत गेल्यानंतर आय सॉ अ चाइल्ड विथ आईज ऑफ ब्लू. मी एक मूल बघितलं त्याच रस्त्यानं की ज्याचे डोळे कसे होते तर निळसर डोळे, निळसर डोळ्यांचा एक मूल मी पाहिलं. ही स्टूड अँड वॉच द अदर्स प्ले. तो थांबलेला होता, तो उभा राहिलेला होता
आणि तो इतर जी काही मुलं जी खेळत आहेत त्यांचा खेळ तो पाहत होता. इट सीन ही न्यू नॉट व्हॉट टू डू. त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं भासत होतं, असं जाणवत होतं, असं वाटत होतं की त्याला नेमकं काय करावं हेच कळत नाही. आय स्टॉप्ड अ मोमेंट, देन आय सेड. एक क्षणभर मी तिथं थांबलो आणि त्यानंतर मी तिथे क्षणभर थांबलो आणि त्यानंतर मी त्या मुलाला म्हणालो, वाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर. तुझे जे इतर जे काही मित्रमंडळ तुझं जे काही खेळत आहे, ते प्रिय मित्रमंडळ जे खेळत आहे त्यांना तू का जॉईन नाही होत, त्यांच्यासोबत तू का नाही खेळायला जात, असं मी त्या मुलाला विचारलं. ही लुक्ड अहेड विदाउट अ वर्ड. ही लुक्ड अहेड विदाउट अ वर्ड. त्यानं काय केलं तर एकही शब्द न बोलता त्यानं पुढं पाहिलं आणि तो पुढे निघून गेला. म्हणजे त्यानं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, लेखकाकडे त्या कवीकडे लक्ष दिलं नाही. त्यानं पुढं पाहिलं, एकही शब्द न बोलता त्या मुलानं पुढं पाहिलं. अँड देन आय न्यू ही कुड नॉट हिअर. आणि त्यावेळेला मला असं वाटलं, मला असं लक्षात आलं की हा मुलगा ऐकू शकत नाही, म्हणजे याला ऐकायला येत नाही. अ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाइन आय हॅव 2 इयर्स द वर्ल्ड इज माइंड. तर हे परमेश्वरा, ज्या वेळेला मी तुझ्याकडं तक्रार करतो, तक्रारीच्या सुरामध्ये म्हणजे मी एक प्रकारच्या रडलेल्या किंवा रडवेल्या स्वरामध्ये मी तुझ्याकडे जेवढं तक्रार करतो, कंप्लेंट करतो, त्याच्याबद्दल मला परमेश्वरा मला माफ कर. कारण का तर मला 2 कान आहेत आणि या 2 कानांनी मी खूप काही ऐकू शकतो आणि त्यामुळे हे अख्खं जे जग आहे, हे जग आहे ते माझं आहे. कारण का तर हे परमेश्वरा, तू मला 2 कान दिलेले आहेस आणि या 2 कानांचा मी उपयोग करून मी खूप काही करता येऊ शकतो. मला अत्यंत पॉझिटिव्ह अशी भावना याही तिसऱ्या पॅसेज स्टांजामधून आपल्याला मिळते. लास्ट स्टांजा बघूयात. विथ लेग्स टू टेक मी वेअर आय विल गो, विथ आयज टू सी द सनसेट्स ग्लो. बघा, तर मला 2 पाय आहेत की ज्या पायांच्या माध्यमातून मी काय करू शकतो, हे पाय मला कुठेही घेऊन जाऊ शकतात. आय विल गो वेअर आय विल गो. कुठेही जायचं असेल तिकडं मला माझे पाय, माझे 2 पाय मला घेऊन जातील. विथ आईज टू सी सनसेट्स ग्लो. आणि सनसेट, सूर्यास्ताची चमक जी आहे, सूर्यास्ताचं जे काही सौंदर्य आहे, ग्लो या शब्दाचा अर्थ चमक. तर सूर्यास्ताचं जे काही चमक आहे, सूर्यास्ताचं सौंदर्य आहे, सूर्यास्ताचं जे देखणेपण आहे, हे पाहण्यासाठी मला 2 डोळे आहेत, मला डोळे आहेत. विथ इयर्स टू हिअर व्हॉट आय वुड नो. मला कान आहेत की त्या कानांच्या माध्यमातून मी काय करू शकतो तर व्हॉट आय वुड नो, म्हणजे मला जेही काय माहीत आहे, माहिती करून घ्यायचं आहे, ते सगळं मी कानाच्या माध्यमातून मी ऐकू शकतोय. म्हणजे मला ऐकायला कान आहेत, पाहायला डोळे आहेत आणि चालायला मला पाय आहेत. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाइन. तर हे परमेश्वरा, ज्या वेळेला मी रडवेल्या स्वरातून किंवा रडवेल्या सुरातून मी ज्या वेळेला तुझ्याकडे तक्रार करतो, त्यावेळेला हे परमेश्वरा मला माफ कर. असं हे जे कवी आहेत ते परमेश्वराकडे मागतायत. आय एम ब्लेस्ड इन डीड द वर्ल्ड इज माइंड. ते म्हणतायत की खरोखरच आय एम ब्लेस्ड, म्हणजे मला वरदान प्राप्त झालेलं आहे. परमेश्वरा, तुमच्या कृपेचं मला वरदान मिळालेलं आहे. कारण का तर मला पाहायला 2 डोळे आहेत, मला चालायला 2 पाय आहेत आणि मला ऐकायला 2 कान आहेत. म्हणजे त्यामुळं हे सगळं जग आहे हे माझं आहे. द वर्ल्ड इज माइन. खरोखरच मी अत्यंत नशीबवान आहे, मी ब्लेस्ड आहे. मला एक प्रकारचं वरदान प्राप्त झालेलं आहे. मी नशीबवान आहे, खूपच मी नशीबवान आहे. कारण का तर मला कान, डोळे व पाय आहेत आणि त्याच्यामुळं माझं एक प्रकारचं मला वरदान लाभलेलं आहे आणि हे सगळं जग आहे हे माझं आहे. मित्रांनो, याचे जे पोएट आहेत जॉय लॉरेट-क्राफॉर्ड यांनी अत्यंत सुंदर अशी ही कविता लिहिलेली आहे की ज्याच्यामधनं आपल्याला एक सवय असते, आपल्याकडे ज्या गोष्टी असतात त्याचं सुख मांडण्यापेक्षा
माणूस आपल्याकडं ज्या गोष्टी नसतात त्याचं दुःख बऱ्याचदा मानत असतो. म्हणजे ज्यावेळेला आपल्याकडं सायकल असते त्यावेळेला खरं तर आपण जी माणसं पायी चालतात त्यांच्याकडे बघावं आणि त्यांच्याकडे बघून त्यांच्यापेक्षा आपण काही अंशी सुखी आहोत किंवा समाधानी आहोत हे मानावं. अगदी भौतिक गोष्टी सोडल्या तरी सुद्धा आपल्याला ही जी काही दिव्यांग माणसं आहेत म्हणजे ज्यांना पाय त्यांचे व्यवस्थित नाहीये, समजा ज्यांना व्यवस्थित चालता येत नाहीये, त्याच्यानंतर ज्यांना डोळे नाहीयेत म्हणजे अंध आहेत, ते डोळे आहेत पण ते पाहू शकत नाहीत, अंध आहेत, आणि ज्यांना कान आहेत पण त्या कानाने ज्यांना ऐकायला येत नाही, अशा माणसांपेक्षा जर आपण खरोखरच खूपच धडधाकट जर असेल तर आपण अशा प्रकारच्या अजिबात तक्रारी करता कामा नये. आपण देवाकडं निष्कारण नाहक अशा प्रकारच्या तक्रारी, किरकिरी किंवा कुरबुरी आपण अजिबात करता कामा नये. कारण का तर तुमच्याकडं तुम्हाला जर 2 हात असतील, 2 पाय असतील, जर 2 डोळे असतील तर हे सगळं जग तुमच्यासाठी खुलं आहे. हे सगळं अख्खं जग तुमचं आहे. ते जग तुम्ही जिंकू शकता. तुम्ही हे जग तुम्ही पादाक्रांत करू शकता. तुमच्या सगळ्या इच्छा, अपेक्षा, महत्वाकांक्षा ह्या सगळ्या तुम्ही या तुमचे जे धड असं जे शरीर आहे, धड म्हणजे शरीराचं धड नव्हे, जे सुदृढ असं जे तुमचं शरीर आहे त्या शरीराचा उपयोग करून तुम्ही तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकता. आणि उगीच निष्कारण आपण किरकिरी कुरबुरी करत बसतो, काहीतरी तक्रारी करत बसतो, कंप्लेनिंग करत बसतो. त्याच्याऐवजी ज्यांच्याकडे हे नाही त्यांच्याकडे पहा आणि मग आपण खरोखरच खूपच नशीबवान आहोत. आपण परमेश्वरानं आपल्यावरती खरोखर खूपच कृपादृष्टी आपल्यावरती दाखवलेली आहे, याचं आपण समाधान मानायला हवं. म्हणजे खूपच छान, सुंदर, सुरेख असा ही कविता आहे. अत्यंत छान असा कवितेचा आशय आहे. म्हणजे जे तुम्ही आहात त्याच्यावरती तुम्ही एक प्रकारचं समाधान माना, तुम्ही ते वाढवायचा प्रयत्न करा. म्हणजे भौतिक गोष्टींचा न विचार करता आपल्या जे शारीरिक जर आपण सुदृढ असेल तर त्याचा आपण चांगला उपयोग करून घेता आला पाहिजे. आणि ज्यानं आपण आपला स्वतःचा, आपल्या समाजाचा, आपल्या आईवडिलांचा आणि किंबहुना आपण देशाचा, मानव जातीचा आपण काय करू शकतो तर विकास करू शकतो, कल्याण करू शकतो. तर मित्रांनो, याचे पोएट जॉय लॉरेट क्रॅफॉर्ड हे आहेत. अत्यंत सुंदर सुरेख अशी ही कविता आहे. आपण सगळ्यांनी ही कविता माझी पाहिलीत, ऐकलीत. आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद. मित्रांनो, माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.